असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये. भाऊ, मेधाताईंचं एक पत्र आहे. हर्षदा फरंदे आणि महिला आघाडीने जे आंदोलन केलं होतं त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली. आलंय तुमच्यापर्यंत ते पत्र? कारण तुम्ही समज द्यावी असं केलेलं आहे. नाही, असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये. आज प्रसार माध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले. वर्तमानपत्रातनं सुद्धा बातमी वाचण्यात आली, त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली. त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही, जे मी वाचलेलं नाही, त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही. एका बाजूला चित्रा वाघ यांनी रणरागिणी म्हणून उल्लेख केला होता या सगळ्या महिलांचा. दुसऱ्या बाजूला मेधाताई म्हणतायत की कुठल्याही सौम्यगौम्यानी कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन असं आंदोलन करू. नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्या दिवशी जी घटना घडली आणि त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविक प्रतिक्रिया येणं, हे आपण त्या दिवशी पाहिलं की अनेक संघटनांनी आंदोलन केली, अनेकांनी निषेध व्यक्त केला. या संदर्भात महिला मोर्चा, पुण्याचा महिला मोर्चा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येणं हे मला असं वाटतं की स्वाभाविक आहे. त्याच्यात काही गैर नाही, कारण एका महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय, एका महिलेच्या संदर्भात ही दुर्घटना घडली. त्यामुळे महिलांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष हर्षदाताई फरांदे आणि त्यांच्या सर्वच टीमनी जे आंदोलन केलं असेल त्यात काही चुकीचं असायचं कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयामध्ये योग्य प्रतिक्रिया त्या दिवशी दिलेली आहे. मी सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी या संदर्भात बोललो, त्यांची भूमिका, त्यांची बाजू ऐकून घेतली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातलं एक खूप मोठं आणि नावलौकिक असणारं रुग्णालय आहे. अनेक चांगली कामं, रुग्णांना सुविधा देणं हे ते गेले अनेक वर्ष करतायत. पण ह्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती या संघटनांनी आंदोलनं केली आणि महिला मोर्चा सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी येऊन त्यांनी या विषयावरती रिॲक्ट झालं. मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे. पत्र लिहिण्यापेक्षा पक्ष संघटनेत बोलायला हवं होतं असं वाटतं? निश्चित मला असं वाटतं की माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो तेव्हा पक्षाची एक चौकट असते, पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, पुण्यात नेतृत्व करणारी 4-5 जणांची टीम आहे, सर्व आमदार, खासदार, मंत्री आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये.